या नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारिका पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. साधारणतः नवरात्री सुरू होताच अनेक जण हे कन्या पूजन करण्यास सुरुवात करतात. परंतु अष्टमी आणि नवमीला याला विशेष महत्त्व आहे. तरी देखील बहुतेक लोक सप्तमीपासून कुमारिका पूजा आणि भोजन करण्यास सुरुवात करतात. जे नवरात्रभर उपवास करतात ते दशमीच्या दिवशी मुलींना भोजन दान करतात आणि मगच याचे पारण करतात. तर आज आपण नवरात्रीमध्ये हे कन्यापूजन करत असताना आपण कुमारिकांना चुकूनही या 3 वस्तू खायला द्यायच्या नाहीत. आता या 3 वस्तू कोणत्या आहेत, ज्या या कन्यांना आपण खायला दिल्यामुळं देवी माता आपल्यावरती नाराज होऊ शकते आणि आपण कितीही व्रत केले, कितीही उपासना केली तरी देखील आपल्याला केलेल्या उपासनेचे फळ प्राप्त होणार नाही. तर आता या 3 वस्तू कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे, कारण कन्या या देवी मातेचं स्वरूप आहे आणि आपण जर या कन्यांचा मानपान केला, आपण या कन्यांना घरी बोलावून जर भोजन खाऊ घातलं, तर देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि ती प्रसन्न झाल्यामुळं आपल्या घरामध्ये सुखशांती येते, घरामध्ये भरभराट होते आणि कोणत्याही गोष्टीची आपल्याला कमतरता भासत नाही. तर आता आपण हे कन्या भोजन करत असताना या कन्या भोजनासाठी ज्या मुलींना आपण बोलावत, तर त्या मुली 10 वर्षापेक्षा कमी असतील अशा मुलींना आपल्याला बोलवायचं आहे. आणि अशा मुलींचा जर आपण मानपान केला, तर त्या घरातील, त्या कुटुंबातील व्यक्तींना कधीही कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही. कधीही त्यांच्या घरामध्ये धन दौलत कमी पडत नाही. त्यांच्या घरामध्ये नेहमी भरभराट राहते आणि लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये कायम टिकून राहते. तर यासाठीच आपल्याला कधीही या कुमारिकांना कन्या भोजनासाठी बोलवत असताना 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींनाच, या कन्यांनाच आपल्याला भोजन करून खायला घालायचं आहे. आता आपण हे कन्यापूजन अष्टमीला करायचं आहे. अष्टमीला देवी मातेची विविध प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी देवीच्या विविध शस्त्रांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आणि या तिथीला आपण पूजा करून देवी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सदैव सुख समृद्धी आणि भरभराट राहावी यासाठी या 9 कन्यांना, या 9 कुमारिकांना घरी बोलावून त्यांचा मानपान करायचा आहे, त्यांना भोजन द्यायचं आहे आणि दुर्गाष्टमीला दुर्गा देवीला विशेष प्रसाद द्यायचा आहे. या पूजेनंतर आपल्याला रात्री जागरण देखील करायचं आहे. तसेच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यांना कन्यापूजन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही या कन्यांची पूजा केल्याशिवाय तुम्ही या नवरात्रीमध्ये कितीही उपवास करा, कितीही व्रत करा किंवा कितीही देवी मातेची आराधना करा, तरी देखील हे व्रत अपूर्ण मानलं जातं. म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हे कन्यापूजन करायचंच आहे. आणि कन्यापूजेसाठी आपल्याला सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथी योग्य मानल्या जातात. आणि ह्या कन्यापूजन करत असताना आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, की 10 वर्षाच्या आतीलच मुलींना आपण कन्या भोजनासाठी आमंत्रित करायचं आहे. तसेच आता आपण या कन्यापूजनासाठी या मुलींना आपल्या घरी ज्या वेळेला बोलावत असू, आमंत्रित करू, तर अगदी आदराने आपण या मुलींना आमंत्रित करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरीसुद्धा त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर आपलं या मुलींचं आपण स्वच्छ पाण्याने पाय धुवायचे आहेत. आणि हे पाय धुतल्यामुळं आपल्याकडून नकळत ज्या चुका झालेल्या असतील, नकळत काही पापं झाली असतील, तर त्यांचा सर्वांचा नाश होतो आणि देवी माता देखील आपल्यावर प्रसन्न होते. आता या पाय धुतल्यानंतर आपण या मुलींचे पाय पुसायचे आहेत आणि या सर्व 9 मुलींच्या चरणाला स्पर्श करून आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तर असं केल्यामुळे देखील देवी माता प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादामुळे आपल्याला कोणत्याही कामात अडथळा येत नाही, आपली प्रगती होत राहते. आणि यानंतर आपण पाय धुतल्यानंतर एका स्वच्छ आसनावरती या मुलींना बसवायचं आहे आणि त्यानंतर या मुलींच्या कपाळावरती कुंकू लावायचा, अक्षता लावायच्या आहेत. आणि त्यानंतर आता हा मानपान झाल्यानंतर आता या कन्यांना आपल्याला भोजन द्यायचं आहे. तर आता हे भोजन देत असताना आपण या कन्यांना विचारून त्यांच्या आवडीप्रमाणे आपण हे भोजन करून त्यांना खायला घालायचं आहे. किंवा प्रसाद म्हणून तुम्ही खीर, पुरी, शिरा अशा देखील वस्तू गोडाधोडाच्या आपण करू शकता. आता आपल्याला या 3 वस्तू ज्या आहेत या मुलींना आपण खायला द्यायच्या नाहीत. तर त्यातील पहिली वस्तू म्हणजेच या कन्यांना भोजन ज्यावेळेला आपण देत असू, तर हे भोजन आपल्या घरी बनलेलं असावं. सात्विक भोजन आपल्याला या कन्यांना घालायचं आहे. शुद्ध भोजन या मुलींना घालायचं आहे. आपण बाहेरून विकत आणलेली कोणतीही वस्तू या मुलींना आपण द्यायची नाही. देवी मातेला शुद्ध आणि सात्विक अन्न पसंत आहे. म्हणूनच आपण हे सात्विक अन्न आणि शुद्ध अन्न आणि आपल्या घरी बनलेलं अन्नच आपण या कन्यांना द्यायचं आहे. काही ठिकाणी काही लोकांच्या घरी जर अडचणी असतात, कोण एखादा आजारी असतं किंवा काही कारणास्तव ते भोजन बनवू शकत नाहीत,
त्यामुळं त्या व्यक्तीने जरी बाहेरून आणून या कन्यांना घातलं तरी चालू शकतं. परंतु जर आजच्या घरामध्ये खूप मोठी अडचण असेल तरच आपण हे एक बाहेरची वस्तू या कन्यांना खायला घालायची आहे. परंतु तुम्ही जर स्वस्थ असाल, तुम्ही निरोगी असाल, तुम्हाला कोणतीही घरामध्ये अडचण नसेल, तर तरी देखील तुम्ही जर बाहेरून आणून या कन्यांना जर कोणती वस्तू खायला घालत असाल, तर देवी माता तुमच्यावरती नाराज होऊ शकते. त्यामुळं तुम्ही देवी मातेचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 9 दिवस देवी मातेची आराधना करत असता, उपासना करत असता, व्रत करत असता आणि हे सर्व करत असताना आपण थोडीशी जरी चूक आपल्याकडून जरी घडली, तरी तुम्ही ह्या केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही. आणि त्यासाठीच आपल्याला या नवरात्रीच्या कन्यापूजनामध्ये आपल्याला या मुलींना चुकूनही एकही वस्तू बाहेरून विकत आणून खायला घालायची नाही. आपल्या घरी बनलेल्याच वस्तू, मग त्या मुलींच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही वस्तू खायला घाला गोडाधोडाची, परंतु ती घरीच बनलेली असावी. त्याचबरोबर दुसरी जी वस्तू आहे ती आपण कन्यांना चुकूनही खायला द्यायची नाही, किंवा आपल्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसात देखील आपण घरातल्या व्यक्तीने देखील खायची नाही. तर ती वस्तू आहे म्हणजे लसूण आणि कांदा. लसूण आणि कांद्याने बनलेली कोणतीही वस्तू असेल, कोणतीही भाजी असेल, तर ती या कन्यांना चुकूनही द्यायची नाही आणि आपण देखील खायची नाही. ही जर तुम्ही या कन्यांना खाऊ घातली तरी देखील देवी माता आपल्यावरती प्रसन्न होणार नाही. उलट देवी माता नाराज होईल आणि आपल्याला त्याचे फळ प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला ही चूक अवश्य टाळायची आहे. आपण देवी मातेची इतकी उपासना करत असतो, व्रत करत असतो आणि या थोड्याशा चुकीसाठी आपण देवी मातेला नाराज करायचं नाही. त्यासाठीच आपण ही चूक टाळून आपण कोणतीही गोड पदार्थ, कोणतीही गोड वस्तू या कन्यांना भोजन म्हणून खायला घालायची आहे. आणि ही खायला घातल्यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आपल्या कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला या गोष्टीची अवश्य काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला जी तिसरी जी वस्तू आहे, तर ती तिसरी वस्तू या कन्यांना आपण चुकूनही खायला द्यायची नाही. आता ही तिसरी वस्तू कोणती आहे, तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही जर कोणत्याही दिवशी जर या कन्याभोजन करत असाल, कुमारिकांना घरी बोलावून त्यांचा मानपान करत असाल आणि त्या दिवशी जर शुक्रवार जर येत असेल, तर या शुक्रवारी तुम्ही कोणतीही आंबट वस्तू या मुलींना चुकूनही खायला द्यायची नाही. कारण शुक्रवार हा देवी संतोषी मातेला समर्पित आहे आणि या नवरात्रीमध्ये देवी संतोषी माता ही सक्रिय असते आणि त्यामुळं आपल्याला ही चूक अवश्य टाळायची आहे. तुम्ही चुकूनही या नवरात्रीच्या काळामध्ये, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर शुक्रवारी जर कन्यापूजन करत असाल, तर चुकूनही या कन्येला तुम्ही आंबट वस्तू खायला घालायची नाही. तर ही विशेष काळजी तुम्हाला या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करताना घ्यायची आहे. या ज्या मी 3 वस्तू सांगितलेल्या आहे, हे 3 पदार्थ सांगितलेले आहेत, तर हे चुकूनही तुम्ही या कन्यापूजनासाठी वापरायचे नाहीत. या कन्यांना आपण खायला घालायचा नाहीत. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे आणि यथाशक्ती कुमारिकांचे पूजन करायचं आहे. आणि जर तुम्हाला जर जमत नसेल, तर तुम्ही एका जरी कन्येचे, कुमारिकेचे जरी पूजन केले, तिला जरी भोजन खाऊ घातले, तरी तुम्हाला फळप्राप्ती होणार आहे. तसंच आता आपण या कन्यापूजनासाठी या कन्यांना आमंत्रित करत असताना आपल्याला एका लहान मुलाला देखील आमंत्रित करायचं आहे. आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षिततेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तिपीठासह एक एक भैरव यांना सुद्धा ठेवलं आहे. यासोबत देवीसोबत यांची पूजा करणं देखील महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणूनच आपण ज्या वेळेला कन्यापूजन करत असू, तर त्यावेळेला आपल्याला एका लहान मुलाची सुद्धा पूजा करायची आहे. तसेच आता या मुलींचा मानपान झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे यथाशक्ती आपल्याला या मुलींना दान द्यायचं आहे. आपण त्यांना एखादी भेटवस्तू द्यायची आहे. तर आता ह्या भेटवस्तूमध्ये आपण काय द्यायचं आहे, तर लाल रंगाचं एखादं वस्त्र, कपडा त्या मुलींना आवडेल, तर अशी कोणतीही वस्तू लाल रंगाची आपण त्यांना भेट म्हणून द्यायची आहे, प्रसन्न होईल. त्याचबरोबर आपण एखादं मेकअपचं सामान, शृंगाराचं सामान देखील या मुलींना भेट देऊ शकता. हे शृंगाराचं जर सामान तुम्ही या मुलींना भेट दिलं, तर देवी माता त्याचा स्वीकार करत असते. आणि म्हणूनच आपण देवी मातेला ज्या वस्तू आवडतात, तर त्या वस्तूच ज्या देवी मातेला प्रिय आहेत, तर त्याच वस्तू आपल्याला या मुलींना द्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या घरून ज्या वेळेला आपली मुलगी जात असते, आपण तिला पाठवत असतो, तर त्यावेळेला आपण तिच्या हातावरती तांदूळ किंवा जिरं देत असतो. तसंच या मुली देखील आपल्या घरून जात असतात, तर त्यावेळेला आपल्याला या मुलींच्या हातावरती तांदूळ किंवा जिरं द्यायचं आहे. त्याचबरोबर या मुलींना तुम्ही एखादा चांदीचा शिक्का, जर तुम्हाला जर जमत असेल, तर एखादा चांदीचा शिक्का देखील तुम्ही या मुलींना भेट देऊ शकता. आणि जर तुम्हाला जर शक्य असेल, तर एखादी दुर्गा मातेची जरी मूर्ती या मुलींना तुम्ही जर भेट दिली, तरी देखील चालू शकते.
तर या कन्यांना तुम्ही या भेटवस्तू जर दिल्या, तर देवी माता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे. तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीही बसणार नाही. तुमचं घर हे धनधान्याने भरून राहणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला नवरात्रीमध्ये या ज्या मी 3 वस्तू सांगितलेल्या आहेत, तर या चुकूनही तुम्ही या कन्यांना भोजनामध्ये द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर या भेटवस्तू तुम्ही या कन्यांना अवश्य द्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.